पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले। कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरिबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचवले। कर्मवीरांना गोरगरीब आदिवासी मुलांविषयी प्रचंड तळमळ होती। त्या तळमळीतूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। त्यामुळे कर्मवीरांचा हा वारसा आत्ताच्या नव्या पिढीने जपावा असे मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती सोमवारी केबीपी कॉलेज आणि मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली। हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माऊली सेवा प्रतिष्ठान अहिल्यानगर येथील डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टर राजेंद्र धामणे यांना कर्मवीर पुरस्कार तर डॉक्टर सुचेता धामणे यांना लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला। 25,000 रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शुभदा नायक, प्राचार्य सुमित्रा भोसले, राजेश्री घोरपडे, डॉक्टर आबासाहेब सरवदे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती आज साजरी होत आहे। या दिवशी डॉक्टर धामणे आणि मिसेस धामणे यांचं नगर जिल्ह्यातून इथं त्यांना आम्ही बोलवलंय, त्यांना सन्मानित केलंय। त्यांचं ज्या तिथं काम चाललेलं आहे की ज्या गरीब गरजू महिला, ज्या अत्याचारित महिला ज्या आहेत त्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये न्यायचं, औषध पाणी करायचं, भावी पिढी घडवायची अतिशय महत्त्वाचं आहे। त्यांना पुरस्कृत केलेलं आहे। कर्मवीर अण्णांच्याच कामाचा तो वारसा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्यात आणि अतिशय महत्त्वाचं काम होतं। आमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद।